तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्तपैकी मी रेडी शेडी होऊन चालले आहे बाहेर. मस्तपैकी फटाफट फ्रेशन अप झाले आणि रोजचं जे रुटीन आहे आपलं स्किन केअरचं ते करून घेतलं. आणि काल रात्रीपासून माझ्या गालांना हे असं रेड रेड काय झालं आहे ते मला पण नाही माहिती. असं वाटत होतं का मी भरभरून ब्लश लावलेलं आहे, पण ते ॲक्च्युली ओरिजिनल झालं होतं. तर झालं असं होतं, मला 2 दिवसापासून सर्दीचे टॅबलेट्स चालू होते, त्यामुळे कदाचित माझे असे गाल रेड रेड झाले, म्हणजे रिॲक्शन झालं असेल, मला माहीत नाही. मग मस्त स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि हा आहे माझा आउटफिट. त्यानंतर मेकअपशिवाय बाहेर नाही जाऊ शकत मी. का असं मला पण नाही माहिती. तर म्हटलं, विचार केला थोडा नॉर्मल आपण मेकअप करून घेऊया. तर चला. तर गाल कितीही लाल झाले तरी त्यांना अजून लाल करायची मजा एक वेगळीच असते. म्हणून मी एक्स्ट्रा ब्लश लावून घेतलं आणि इथे माझे इतके गाल लाल लाल वाटत होते जसं की मला मारलंय कोणी. तर तुम्हाला माहितीच असेल की माझे ऑलमोस्ट प्रोडक्ट्स मुंबईला आहेत, पण माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं तेवढं मी लावून घेतलं. आता तुम्ही हातातला जो मस्कारा बघताय तो पण तुटला होता आणि थोडं फार लागत होतं, म्हणून म्हटलं जाऊ द्या, आता यूजच करून टाकूया आणि संपवून टाकूयाला. आता मी लिपस्टिक नाही लावत तर लिप ग्लॉज लावते, कारण का लिप ग्लॉज लावल्याने मस्त लिप्सला आपल्या शाईन येते आणि लिपस्टिक थोडीशी असं बाहेर जाताना वियर्ड वाटते, त्यामुळे मी लावतच नाही. आणि लिपस्टिक म्हटलं का खूप सारे नखरे असतात, तर त्यामुळे म्हटलं नकोच लावायला आपण. मग मी आता हेअरस्टाईल काय करायची तर हा विचार करतच होते, तेवढ्यात म्हटलं जाऊ द्या, साधी सिंपलच हेअरस्टाईल करू आपण, असेही छानच दिसतोय आज. मग मी अशी काही रेडी झाले आणि खरं सांगू का, जेवढं आपण साधं दिसू तेवढंच छान वाटतो. त्यामुळे मी सिंपल आणि सोबर असा लुक केला होता आणि या आउटफिटवर मी तर चांगलीच दिसते. त्यानंतर माझे हे पिंक कलरचे शूज मी खूप दिवसानंतर वापरायला काढले होते, कारण काही माझे ब्ल्यू कलरचे शूज खराब झाले. मग मी बाहेर गेले आणि गणपती बाप्पा येणार म्हणून खूप गर्दी होती रोडवर. तर आधीच मला खूप सारा लेट झाला होता आणि मला खूप सारे फोन पण येत होते. त्यानंतर गाडीमध्ये डिझेलसुद्धा नव्हता, इतकं मला प्रेशराईज झाल्यासारखं झालं होतं. म्हटलं आता जर का डिझेल संपला तर गाडी बंद पडेल आणि माझी जी इम्पॉर्टंट मीटिंग आहे ती पण सगळी राहून जाईल. पहिले तर पेट्रोल पंपावर गेले आणि डिझेल भरून घेतला. मग माझं काम वगैरे झालं आणि असंच गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला आलो होतो आणि भूक पण खूप लागली होती. मग त्यानंतर चीज पकोडे खाल्ले. मग थोडीशी स्वीट्सची क्रेविंग झाली तर स्वीट्स वगैरे घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.